सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण कामाचं उद्या भूमिपूजन करण्यात येणार आहे। निमंत्रण पत्रिकेत महापौर उपमहापौरांचं नावच गायब झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेकडून भरीव निधी देण्यात आला। कालिदास कोळंबकर यांनी हिंदीचा सूर आवडलाय। देशात आपण कुठेही गेलो तरी मराठी नाही हिंदी चालते असं म्हणत त्यांनी मराठी बोलणाऱ्यांना हिंदी आलं पाहिजे असं विधान केलं। मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा आज वाढदिवस। त्या निमित्तानं शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा द्यायला नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। आदित्य ठाकरेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट शिवतीर्थ निवासस्थान गाठलं। इथे दोन्ही ज्युनियर ठाकरेंची गळाभेट झाली। एकीकडे महायुतीत विधान परिषदेच्या जागा वाटपाचे एकमत झाल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले। विधान परिषदेच्या 7 जागांसाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती आहे। ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या जागांचा तिढा कायम आहे अशी सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेवरनं भास्कर जाधवांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय। कोकण विधान परिषदेची जागा तटकरेंना 3 वेळा फुकटची मिळाली असं भास्कर जाधवांनी म्हटलं। तर स्थानिक स्वराज्य संस्थेत तटकरे भाऊ आणि मुलाला निवडून आणतात, मतदार वाढवण्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय। अमित ठाकरेंच्या वाढदिवसाच्या केकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। देशातील सध्याच्या सर्व ज्वलंत मुद्द्याचा या केकवर उल्लेख होता। नीट हटवा, देश वाचवा असा मजकूर या केकवर पाहायला मिळाला। अमित ठाकरेंसाठी शिवतीर्थवर कार्यकर्त्यांनी केक आणला। अमित ठाकरेंचा 34वा वाढदिवस असल्याने 34 किलोचा केक कार्यकर्त्यांनी आणला। अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून मनसे कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। संसद रत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी यांना देखील संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले। मुख्यमंत्री फडणवीसांनी काल मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला। त्यानंतर फडणवीसांनी समृद्धी महामार्गाने प्रवास केलाय। संभाजीनगर इथे त्यांनी वाटेमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण देखील केलं। तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अभिनेते विजय पाटकर यांच्या आरोपामुळे खळबळ माजली आहे। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी केला। इतकंच नाही तर उमेदवारीचा अर्जही भरू दिला जात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BA सत्र 6चा निकाल जाहीर झालाय। अवघ्या 12 दिवसात निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीनं TB मुक्त मुंबई अभियान राबवलं जाणार आहे। 26 मे रोजी धारावी सायन इथं शुभारंभ सोहळा पार पडणार आहे। राज्यपालांच्या हस्ते क्षय रुग्णांना पोषण आहार किटचं वाटप केलं जाणार आहे। माडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत। तर कोकण मंडळाच्या अनेक प्रकल्पात पायाभूत सेवा सुविधा देखील नाहीये, त्यामुळे म्हाडाच्या घरांना कमी प्रतिसाद मिळतोय। मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाला पावसाळ्यापूर्वी 4 पादचारी भुयारी मार्गांवर छत उभारण्यासाठी BMC कडून 19 कोटींना मंजुरी दिली आहे। या छतामुळे पाणी साचण्यास प्रतिबंध होईल आणि समुद्रकिनारी असलेल्या महत्त्वाच्या प्रवेश मार्गांवर प्रवाशांची सुरक्षा सुधारेल। मुंबईतील 6 समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी यंदा जीवरक्षकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे। मुंबई अग्निशमन दलानं आता नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे जुन्या कंत्राटदाराला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। पावसाला तोंडावर आलेला असताना याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर आणलेला आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांना उद्या परीक्षेची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मिळणार आहेत। राज्य परीक्षा मंडळाने याबाबत कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप करण्याचे निर्देश दिलेत। कनिष्ठ महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्रांचं वितरण केलं जाईल। 11वी प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू झाली। आतापर्यंत एकूण 11,96,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। राज्यात 0 फेरीनंतर 21 मे पासून ऑनलाईन 11वी प्रवेशाला सुरुवात झाली। खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांतल्या शिक्षकांना जनगणना कामासाठी नियुक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। तर अशा शिक्षकांवर जनगणना कर्तव्य पार पाडण्याची कोणतीही सक्ती नसल्याचं निरीक्षण नोंदवलं।
हार्बर रेल्वेवर महिलांच्या डब्यात एका तरुणानं जबरदस्तीनं प्रवेश करून गोंधळ घातला होता. महिलांनी वारंवार सांगूनही तो डब्यातनं उतरायला तयार नसल्यानं काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. हा प्रकार सुरू असताना 1512 हा इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा बंद होती असा दावा प्रवाशांनी केला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शाखेच्या वतीनं कल्याणच्या राम मारुती मंदिरात मासानिमित्त विश्व कल्याणासाठी विष्णू यार्थ विष्णू याग हा सुरू आहे. मुंबई पोलिसांनी शस्त्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं 3 जणांना अटक केली. पोलिसांनी या कारवाईत 3 पिस्तूल आणि मॅगझिनसह 45 जिवंत काडतुसं जप्त केली. नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी डोंबिवलीतील पलावा सिटी खुणी गाव परिसरात एकाच वेळी 16 ठिकाणी छापे टाकून 25 आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 25 पोलीस अधिकारी आणि 100 अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.